श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परब्रह्मिचा बोध प्रत्यक्षदावी जया चीटिका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेव। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि। भगवंत अर्जुनाला कर्मयोगाकडे प्रवृत्त करतात। अर्जुनाला ते म्हणतात, मी तुला अशा बुद्धीचा आता उपदेश करतो, मी तुला ज्ञान संपूर्ण सांगितलं, पण आता मी तुला तो उपदेश करतो, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि। प्रश्न असा येतो की ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर ज्या भूमिकेवरून कर्मही उरत नाही, कारण तिकडे कर्तृत्व करणारा कर्ताच नसतो, अज्ञानाचा समूळ नाश झालेला असतो, अशा ज्ञानाचा उपदेश केल्यानंतरही भगवंत कर्माकडे अर्जुनाला का प्रवृत्त करतात? त्याचे दोन विकल्प आपल्याला देता येतात। एक, अर्जुनाला त्या क्षणी त्या भूमिकेमध्ये त्या वेळेला गीतेच्या संगतीने पाहिलं तर त्या दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मज्ञान झालं नाही हे एक, कारण ब्रह्मज्ञान झालं नसेल तर याचा अर्थ तो ब्रह्मज्ञानाचा तिकडे अधिकारी नव्हता। मग तो अधिकार, ते ज्ञान, त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त व्हायची असेल तर काय करावं? त्या ज्ञानामध्ये निष्ठा प्राप्त व्हायची असेल तर कोणतं साधन करावं? तर कर्मयोगाचा विचार सांगितला गेला। आणि दुसरं म्हणजे ब्रह्मज्ञानानंतरही अर्जुनाकडून कर्म व्हावं ही भगवंतांची अपेक्षा असेल तर त्याही विकल्पाचा आपल्याला विचार करावा लागतो। कर्मयोगाच्या दृष्टीने विचार करत असताना आपण सुरुवात कर्मापासून केली। कारण असं आहे, आपण काल विचार करत असताना आपल्याला काही कालचे मुद्दे पाहायचे, त्यांचा विस्तारही थोडा पाहायचा आहे। विचार करत असताना आपण म्हटलं, आज आमचं जे जीवन आहे त्याचं परीक्षण केलं असता आम्हाला असं दिसतं आम्ही कर्मासाठी कर्म करतच नाही। आम्ही आज आम्हाला काय फळ मिळणार आहे त्यानुसार कर्म करतो। सोपं उदाहरण आहे, मी माझ्या कुटुंबाचं भरण पोषण व्हावं या हेतूने कर्म करत नाही,
तर अधिकाधिक चांगल्या रीतीने अधिकाधिक चांगल्या फळांचा उपभोग होऊन ते मला भोग कसे घेता येईल म्हणून मी कर्म करतो. पहिला जर विकल्प असेल तर मी कुठलंही कर्म केलं, कोणतीही नोकरी केली तरी मला त्यापासून दुःख होणार नाही. परंतु ज्या वेळेला मला हे भोग भोगता येत नाही, ते करायचे असतील तर मला अधिक अर्थार्जन केलं पाहिजे, त्यासाठी मी दुसरं कर्म केलं पाहिजे. म्हणजे झालं असं, मला हे मिळत नाही, मला हे पाहिजे, म्हणजे अधिक कर्म केलं पाहिजे. मला इथे सुखाची अपेक्षा आहे, मला इकडनं सुख मिळेल असं वाटतं, मग माझं कर्म वाढत जातं आणि त्या फळाच्या आशेने कर्माच्या भोवऱ्यामध्ये मी गुंतत जातो. परिणाम असा होतो, आणि हेच आपल्याला जगामध्ये दिसून येत आहे, वर्क स्ट्रेस. गुंडस नाव भरपूर दिले जातात, पण याचं मूळ कुठे आहे? याचं मूळ कुठे असेल तर आमच्या फलाच्या आशेमध्ये आहे, दुसरं काही नाही. चिडचिडेपणा असणं, त्रागा असणं, त्यानंतर त्यामुळे येणारे शारीरिक रोग, आजार, हे कशामुळे? आमचं आयुष्य हे फळाच्या आशेने कर्माकडे प्रवृत्त झालेलं आहे. कर्माच्या शास्त्रीय परिभाषेच्या दृष्टीने विचार केला तर शास्त्रांनी कर्म काय सांगितली? तुम्ही नित्य किंवा विहित कर्म जे आहे, किंवा माऊली जसं म्हणतात कर्तव्य कर्म करा, नैमित्तिकाचा अवलंब करा, कारण ते समाजाच्या दृष्टीने आवश्यक आहे. काम्य कर्माचा, निषिद्ध कर्माचा माऊली विचारही करत नाहीत. काम्य कर्माचा त्याग करा, उपासना करा. निषिद्ध आणि काम्य कर्म तुम्ही न केल्यामुळे तुम्हाला प्रायश्चित्त कर्म करावं लागणार नाही. 6 कर्म सांगितले आपण काल पाहिलं. नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त, उपासना आणि काम्य निषिद्ध. आम्ही आमचं जीवन आज काम्य कर्मानेच व्यतीत करत आहोत, आणि हे असं असेल तर आम्ही कर्मयोग करायचा कसा? कारण कर्मयोगामध्ये पुढे विहित कर्म आचरणामध्ये देखील कर्मफलाचा त्याग सांगितलाय, पण आमच्याकडनं आज काम्य कर्मच होत असेल, विहित कर्म होत नसेल, तर आज आमची कर्माची भूमिका दृढ व्हायला नको का? आणि हे झालं कशामुळे? ती ग्रीक पुराणामध्ये एक कथा आहे. नार्सिसस नावाचा एक सुंदर तरुण होता, देवदूत म्हणा किंवा त्यांच्याकडे डेमिगॉड, आता मला ते पूर्ण संदर्भ आठवत नाही, पण तो दिसायला अत्यंत सुंदर होता. म्हणजे आपल्या शब्दामध्ये मदन. त्याच्यावरती अनेक जण प्रेम करत होते, पण त्याचं कोणावरतीही प्रेम नव्हतं. वयात आल्यानंतर एके दिवशी झालं असं, त्याने स्वतःला आणि गंमत म्हणजे पाहिलेलं नव्हतं. एके दिवशी झालं असं, तळ्याच्या काठाने जात असताना त्याने स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं आणि तो स्वतःच्याच प्रेमात पडला. इतका प्रेमात पडला, इतका प्रेमात पडला की त्या चेहऱ्याचं चिंतन, त्याचंच चिंतन, तेच पाहणं, ते मला प्राप्त कसं होईल हाच विचार करणं, आणि असं करता करता विरहाने तो झुरून झुरून मेला. आज आमची प्रवृत्ती, आमची अवस्था ही अशीच नाही का? आपण काय करतो? आज्ञाचं प्रतिबिंब अज्ञानामुळे मनामध्ये पडला, हा देह प्राप्त झाला, परंतु आम्ही प्रतिबिंबाच्या एवढ्या मोहात पडलो आहोत की त्यामुळे हा देहच आम्हाला सत्य वाटतो, आणि त्या देहाच्या प्रेमात असल्यामुळे आमच्याकडनं त्या देहासाठीच कर्म होतात. मग पुढे ही देहबुद्धी कमी व्हायची असेल तर काय करावं? आधी विहित कर्माचरण केलं पाहिजे. एक थोडा मुद्दा सांगतो आणि पुढे चलतो. विहित कर्मामध्ये, नित्य कर्मांमध्ये, संकल्पामध्ये म्हटलं जातं ममोपात्त दुरित क्षय द्वारा. दुरिताचा क्षय झाला पाहिजे. दुरित म्हणजे काय? आमच्या पाप कर्माची फळ.
माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर पापात्मक पाप आणि पुण्यात्मक पाप. आम्हाला भगवंताकडे आमची प्रवृत्ती होत नाही याचं कारण आमचं पुण्यात्मक पाप आहे. पापात्मके पापे नरका जाईजे, पुण्यात्मक पापे स्वर्गा जाईजे, परंतु येणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. आम्हाला आमचे आज जे सुखभोग मिळतात, आम्ही म्हणतो आमच्या कर्माचं फळ नाही, आमच्या पुण्यकर्माचं नाही, ते आमच्या पापकर्माचं फळ आहे. जर आमच्या पुण्यकर्माचं फळ असतं तर ह्या भोगांची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली नसती, आम्ही भगवंताच्या अनुसंधानात दृढ झालो असतो. परंतु हा साधा कर्माचा विचार आपल्या मनाला शिवतही नाही. हे आपलं दुर्दैव आहे. असा हा कर्म आणि बुद्धीची सत्वशीलता यांचा संबंध आहे. मग कर्म ते शुद्ध का असावं? आपण म्हटलं की वेदांनी सांगितलं की तुमचं कर्म नीट असून देत, कर्मयोग तुम्ही आचरण करा. एक महानारायण उपनिषदातील आपण दृष्टांत पाहिला की मी करत नाही, इच्छा माझ्याकडनं कर्म करावी ते हे तुम्ही जाणा. आणि एक प्रार्थना सांगितली, यथा संपुष्पितस्य वृक्षस्य दूरात गंधो वाती. उमललेल्या फुलाचा सुगंध जसा दूरपर्यंत पसरतो जातो, त्याचप्रमाणे मी केलेल्या कर्माचा परिणाम कितीही जन्म जरी झाले तरी तो शोधत येऊन ते माझा मागोवा घेत येतं. किंवा दुसऱ्या महाभारतातील, बहुतेक महाभारतातील दृष्टांत पाहता येतो, यथा धेनु सहस्रेषु वत्सो विंदती मातरम. 1000 गायी जरी असल्या तरी ते वासरू जसं शोधत आपल्या मातेकडे जातं, तशी आपली कर्मफळं आपल्याला शोधत येतात आणि त्यांची फळं आपल्याला भोगावी लागतात. मग असं असेल आणि आम्हाला आमचं चित्त शुद्ध व्हावं ही इच्छा असेल तर आधी आम्हाला विहित कर्माचरण केलं पाहिजे आणि त्यातूनच पुढे कर्मयोगाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. आपण काल याच दृष्टीने कर्म का महत्वाचं हे पाहत असताना वेदांताचा अधिकारी का कोण सांगितला ते आपण पाहत होतो. ती व्याख्या पाहिली. अधिकारी तू विधिवत अधीत वेदांगत्वेन आपाततः निर्गत अखिल वेदार्थ. अधिकारी कोण आहे? विधिवत अधीत वेद वेदांगत्वेन, ज्याने वेद वेदांकांचा अभ्यास केला आहे आणि त्यामुळे थोडंफार कुठे त्याला वेदांताचं काहीतरी ज्ञान झालेलं आहे असा. परंतु पुढे काय सांगितलं? अस्मिन जन्मनी जन्मांतरेवा, या जन्मामध्ये असेल नाहीतर पूर्वजन्मामध्ये कधीतरी असेल, मग मागचा तो कुठलाही जन्म असू शकतो, काम्य निषिद्ध वर्जन पुरस्सरम, ज्याने काम्य निषिद्ध कर्माचा त्याग केलेला आहे, प्रायश्चित्त उपासनेचं अनुष्ठान करतो आहे, नित्य नैमित्तिक उपासना अनुष्ठानेन, नित्य नैमित्तिक उपासना यांचं अनुष्ठान करतो आहे, ज्याला प्रायश्चित्ताची आवश्यकता नाही, कारण काम्य आणि निषिद्ध कर्म त्याने केलेलं नाही, काम्य निषिद्ध कर्म त्याने केलेलं नाही असा निर्गत निखिल कल्मषतया, मनातील अंतःकरणातील दोष दूर झालेले आहेत. म्हणजे काय? अविद्येचा जो आवरण हा परिणाम आहे, आम्हाला विषयामध्ये सुख दिसतं हा जो परिणाम आहे तो दूर झालेला आहे आणि केवळ आता स्वरूपाचं अज्ञान बाकी राहिलेलं आहे दूर व्हायचं. असा नितांत निर्मल स्वांत अधिकारी. मग ते पुढे साधन चतुष्टयाचा विचार आला. म्हणजे असं असेल तर आमचं कर्म शुद्ध झालं पाहिजे. मग कर्म म्हणजे काय? शास्त्रीय परिभाषेमध्ये विचार केला तर किंबहुना कसं आहे,
ठीक आहे, हा विचार आपण नंतर पाहू. शास्त्रीय परिभाषेमध्ये विचार केला तर जिकडे यत्र पुरुषतंत्रा प्रवृत्ती तत्रैव विधी प्रवर्तते. शिंक येणं, श्वासोच्छ्वास करणं नाही, प्रतिक्रिया नाही, आपल्यावर त्याच्यावरती काहीही ताबा नाही, ज्याला आपण इन्व्हॉलंटरी ऍक्शन्स म्हणतो. जे मी करण्याचा माझ्याकडे अधिकार आहे त्यालाच केवळ शास्त्र कर्म म्हणू इच्छित. का? कारण तिकडे मी चांगलं करण्याकडे प्रवृत्त होऊ शकतो आणि ती शास्त्राची अपेक्षा आहे. आणि असं शास्त्र का म्हणतं? सोपं आहे. आपल्याकडे इंग्लिशमध्ये ती म्हण आहे, कारण ती आपल्याला जवळची आहे. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. रिकाम्या मनामध्ये इतके वाईट विचार येतात आणि आपण मन रिकाम राहिलं की आपल्याकडनं पापाचरण हे होतच. मग काय करा? मन सत्वशील व्हायचं असेल तर आधी विहित कर्माचं आचरण करा. हा सगळा विचार कशासाठी? कारण माणसाला एखादी गोष्ट न पटण्यामागे, एखादा विचार न पटण्यामागे त्याची कर्म आड येत असतात. अर्जुनाला उपदेश काय समजला नसता का? युद्ध का करावं हा उपदेश अर्जुनाने आपल्या मोठ्या भावाला युधिष्ठिराला केला. युद्धाच्या पूर्वीचा प्रसंग पाहिला. युधिष्ठिरही त्याच भावनेने कलुषित झाला होता की नाही, मला युद्ध करायचं नाही. आणि अर्जुनाने तिथे उपदेश केलेला आढळतो की तू असा काय करतो, हे सगळं असं असं झालेलं आहे, त्यामुळे आपण युद्ध केलंच पाहिजे. हा उपदेश करणारा अर्जुन का त्याला पटलं नाही? कारण कर्म आड येतात. आपलंच उदाहरण घ्या, फार लांब द्यायची गरज नाही. संतांनी इतक्या वेळेला सांगितलं, आपण इतक्या वेळेला ऐकतो, पण आपल्याला ते पटत का नाही? त्याप्रमाणे आपलं आचरण का होत नाही? आपलीच कर्म आपल्या आड येतात. ते हिंदीत फार सुंदर म्हणतात, आते अच्छे दिन तो अच्छी बात सुहाती, वरना बहुत समझाने पर भी नहीं समझ में आती. रावणाची अवस्था काय होती? कोणी नाही समजावलं हो त्याला. अरे तू सीतेला का पळवून आणलीस? सगळ्यांनी सांगून पाहिलं पण रावणाला पटलं नाही. त्याच्या मंत्रीगणांनी समजावून सांगितलं. ते कुंभकर्णाला उठवलं तेव्हा तो म्हणाला, काय गरज होती रे तुला? कुंभकर्ण रावणाला म्हणतो, तुला काय गरज होती? मंदोदरी सीतेपेक्षा कितीतरी पटीने सुंदर होती असं वर्णन आहे, तरी पण तुला काय गरज होती सीतेला पळवून आणायची? पण नाही, ती कर्म आड येतात. सगळे हे दृष्टांत पहा. आपलीच कर्म आपल्या आड येतात आणि त्याचा परिणाम काय होतो? जिकडे विकल्प असू नये तिकडे आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो. हे चांगलं की वाईट? अरे गोष्ट वाईटच आहे, पण तरी सुद्धा ती चांगली कशी असं आपल्या मनामध्ये येतं. आणि मग तो विकल्प आपल्याला निश्चय वाटतो. ते दृष्टांत देऊ की नको? ठीक आहे, पण थोडा दोष आहे दृष्टांतात, पण ते समजावं म्हणून सांगतो. वाईन इज गुड फॉर हेल्थ. ते आमच्या एक शिक्षिका होत्या, त्यांनी सांगितलं. ते असं का म्हटलं? अरे तू एवढं मद्यपान करतोस, त्याने वाईट परिणाम होण्यापेक्षा हे घे ज्याच्यामुळे तुला त्रास कमी होईल. पण आम्हाला काय वाटतं? आम्हाला जो विकल्प दिला वाईटच आहे, परंतु त्या वाईटही आम्हाला चांगलं वाटून आम्ही त्याचं उदात्तीकरण करतो. आज आपल्या जीवनात आणि आपण तेच पाहतो. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना आपण उदात्त ठरवलं. हा का विचार? आपण बरेचसा म्हणजे पुन्हा तेच, त्याला परिस्थितीने असं बनवलं. हो, तो एवढा वाईट अजिबात नव्हता, अजिबात चोरी करायचा नाही, त्याला परिस्थितीने बनवलं. मूर्खपणा आहे शुद्ध. स्वामी आपले रामकिंकर याच्यावरती
परखडपणे टीका करतात. परिस्थिती कोणालाही बदलवत नाही, परिस्थिती आपल्याला घडवत नाही. परिस्थितीप्रमाणे कसं घडायचं याचं पूर्ण स्वातंत्र्य कर्त्याकडे आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये मी कोणती प्रतिक्रिया, कशी प्रतिक्रिया व्यक्त करायची हे स्वातंत्र्य कर्त्याकडे आहे. म्हणून किंबहुना मनुष्य जन्मामध्ये आहे, म्हणून मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. परिस्थिती कोणालाही घडवत नाही. दैव दैव म्हणजे काहीही नाही. दैव ही तुमच्या मनाची संकल्पना आहे. योग वासिष्ठाने त्याच्यावरती टीका केली आहे. योग वासिष्ठ म्हणतं की दैव वगैरे सगळं सत्य आहे, परंतु समाश्वासन वागेशा, ज्यांच्या मनाला पटत नाही, ज्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य नाही, त्यांना समजावून सांगण्यासाठी फक्त दैव हा शब्दाचा वापर आहे, प्रारब्ध कर्माचा वापर आहे. आज तुम्हाला जी कर्म प्राप्त झालेली आहे त्यांच्यावरती आजच्या कर्माने तुम्ही विजय मिळवू शकता. मग ते दोन्ही आहे. एखादा साधं कर्म असेल की ज्याच्यावरती मी या जन्मामध्ये विजय प्राप्त करू शकेन तर ते करावं, आणि त्याहीपेक्षा मोक्ष पुरुषार्थाचा अवलंब करून अज्ञानाचा समूळ नाश करावा ही योग वासिष्ठ अपेक्षा व्यक्त करतं. आणि हा जर का पुरुषार्थ असेल तर त्या दृष्टीने ते स्वातंत्र्य माझ्याकडे असेल तर मी तसं वागलं पाहिजे. ते कर्तृत्व मी माझ्याकडे घेतलं पाहिजे. आता परिस्थितीचा विचार आला म्हणून तो थोडा विषय घेतो. अर्जुनाची परिस्थिती होती, युद्धाचा प्रसंग आहे, ती परिस्थिती उपलब्ध झालेली आहे. विकल्प काय येतात? एक, त्या उपलब्ध परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया म्हणून एक काहीतरी कर्म करणं, किंवा उपलब्ध परिस्थितीमध्ये हतबलतेने, हताशतेने बसून राहणं. उपलब्ध परिस्थिती हा ईश्वराचा प्रसाद म्हणून मान्य करणं. उपलब्ध परिस्थितीमध्ये जे मी प्रतिक्रियात्मक कर्म करतो, त्याच्यावरती प्रतिक्रिया दर्शवतो, ते कर्म भगवंतालाही अर्पण करणं. आणि पाचवा, एक ज्ञानी व्यक्तीची भूमिका, ज्याच्यासाठी ना ते कर्म फल असतं ना त्याच्यासाठी कर्म असतं. पुन्हा सांगतो, आज माझ्याकडे एखाद घटना घडली, त्यावरती मी काय प्रतिक्रिया करू शकतो? एकतर ती घटना बदलण्यासाठी किंवा त्यातून काहीतरी मला फलित प्राप्त व्हावं म्हणून मी कर्म करू शकतो एक, किंवा त्यात आता कर्म करून करायचंय काय, माझ्याकडनं काहीच शक्य होणार नाही म्हणून हतबलतेने बसून राहू शकतो दोन. हतबलतेने बसून राहणं हे जरी एक कर्माचा भाग असला तरी ते मी स्वतंत्र घेतोय, कारण तिकडे पराभवाची भावना आहे. त्याच्यानंतर प्राप्त कर्म ही ईश्वराचा प्रसाद म्हणून मान्य करणं. तीन, ज्यातून मला दुःख नाही. तिसरा, प्रतिक्रियात्मक कर्म करणं, परंतु त्यामध्ये फलाची अपेक्षा न ठेवणं आणि ते कर्मही भगवंताला अर्पण करणं. चार, आणि पाचवा मुद्दा, ज्ञानाची भूमिका. त्याच्यासाठी ना ते ती परिस्थिती असते, ना ते कर्मफळ असतं, ना त्याच्यावरती कोणतीही त्याची प्रतिक्रिया असते. पहिले दोन जे विकल्प आहेत, एक हतबलतेने बसून राहणं आणि ते दुःख मान्य करणं किंवा त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं, ही अज्ञानाची भूमिका आहे. उपलब्ध कर्म, कर्मभोग हे ईश्वराचा प्रसाद म्हणून मान्य करणं, ही भक्ताची भूमिका आहे, साधकाची भूमिका आहे. त्याच्यावरती प्रतिक्रिया करून ते कर्म भगवंताला अर्पण करणं, ही साधकाचीच पण कर्मयोगाकडे प्रवृत्त झालेल्याची भूमिका आहे. आणि शेवटची ही ज्ञानाची भूमिका आहे. यापैकी आम्ही काय करतो? आम्ही एकतर त्या परिस्थितीत हतबलतेने बसून राहतो किंवा कर्माने विजय मिळवायचा प्रयत्न करतो फलाच्या आशेने. हा पुरुषार्थ भगवंत आपल्याकडून अपेक्षित ठेवत नाहीत. अर्जुनाकडनंही त्यांनी ठेवला नाही. ते म्हणाले, नाही,
तू हतबलतेनेही बसून राहू शकत नाहीस. पण तुझ्या मनात ही जी शंका आली आहे तिचं मला निवारण करावं लागेल. त्यामुळे तुझं जे काही प्रतिक्रियात्मक कर्म असेल ते कर्मयोगाच्या भूमिकेवरती किमान आणि ब्रह्मज्ञानाच्या भूमिकेवरतीच अधिष्ठित असलं पाहिजे. त्याशिवाय परिणाम होणार नाही. हे असं का? कारण भगवंताला अर्जुनाचा जो शोक होता तो तात्पुरता दूर करायचा नव्हता. तो विस्तार आपण काल पाहिला. जेव्हा मनामध्ये संदिग्धता निर्माण होते, फार सुंदर विचार या. मनामध्ये संदिग्धता निर्माण झाल्यानंतर होतं काय? आपलं मन हे विचाराकडे प्रवृत्त झालेलं असतं. मनामध्ये विचारांची चक्र वेगाने फिरत असतात. हे योग्य, हे अयोग्य, हे असं की तसं. आणि अशा वेळेला ते मन जर ब्रह्मचिंतनाकडे प्रवृत्त करता आलं तर त्यासारखी उत्तम वेळ नाही. भगवंतालाही अर्जुनाकडून हेच अपेक्षित होतं, म्हणून त्यांनी आधी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि मग कर्मयोग सांगितला. मग हे कर्म आडाल्याचे जे परिणाम आपण पाहत होतो, पुन्हा आपण मूळ विषयाकडे थोडा आपला चक्कर मारून आलो. त्याचं का आम्ही कर्मयोगाकडे प्रवृत्त व्हावं, कर्माचं आचरण का करावं, कर्तव्य कर्माचं आचरण का करावं? सोपं. तुकाराम महाराज म्हणतात, बहुता सुकृताची गोडी म्हणून विठ्ठल आवडी. आमच्याकडनं सुकृत पुण्य झालंच नाही, शुद्ध पुण्य झालं नाही, तर आमची प्रवृत्ती भगवत प्राप्तीकडे व्हायची कशी? व त्यासाठी विहित कर्माचं आचरण केलं पाहिजे, जेणेकरून आमच्या दुरिताचा क्षय होईल आणि मग पुढे भगवंताकडे प्रवृत्ती होईल. आणि अशा विहित कर्माचरणाने, कर्मयोगाचरणाने पुढे जेव्हा आमचं अंतःकरण शुद्ध होईल, अशा शुद्ध अंतःकरणात ज्ञानाचा उदय सहज होतो. शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा सहज उदय होतो. ते सत्वशुद्धी साहाकारे गुरुकृपा अमृत तुषारे सासिन्नले निबोधे ओसरे द्वैत दैन्य. ज्ञानेश्वरी मध्ये विचाराला माऊली काय म्हणतात? ते सत्वशुद्धी साहाकारे, जेव्हा आमचं अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळेला गुरुकृपा अमृत तुषारे, गुरुकृपेच्या जोरावरती सासिन्नले निबोधे ओसरे, जो आम्हाला बोध प्राप्त होतो, त्यामुळे काय होतं? द्वैत दैन्य दूर होतं. फार सुंदर शब्द आहे, द्वैत दैन्य. काय विस्तार करावा? आमची ही जी दीनत्व भावना आहे, आम्ही असेच नाही, हे असंच आहे, काय करू, कर्म करतो पण आम्हाचं दुःख काही दूर होत नाही, हे दैन्य कशामुळे? द्वैत भावनेमुळे आहे. हे द्वैत दैन्य दूर होईल, पण त्याच्यासाठी काय? बोध हवा. तो बोध व्हायचा तर ती गुरुकृपा हवी, आणि गुरुकृपेचा परिणाम कधी दिसून येईल? सत्वशुद्धी. ते उपनिषदांनी वर्णन करतानाही, म्हणजे जे संन्यासी जन आहेत त्यांचंही वर्णन करताना जे मंत्र वापरले, न कर्मणा न प्रजा धने न त्यागे नैके, त्यामध्ये शब्द आला यतयः शुद्ध सत्वाः. ते कसे आहेत? त्यांनी आपलं अंतःकरण शुद्ध केलेलं आहे. हे शुद्ध अंतःकरण आम्हाला प्राप्त व्हायचं असेल तर आधी आम्ही कर्तव्य कर्माकडे प्रवृत्त झालं पाहिजे आणि त्यातून निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं पाहिजे. मग असं करत असताना आपण कालच्या चिंतनामध्ये दोन विकल्प पाहिले होते. काय होते ते? एक, आमचं कर्म
कर्माच्या ज्ञानावरती अधिष्ठित पाहिजे आणि ब्रह्मज्ञानावरती अधिष्ठित पाहिजे. कर्माच्या ज्ञानावरती जेव्हा कर्म अधिष्ठित असेल तेव्हा तेव्हा आमची प्रवृत्ती कर्मयोगाकडे होईल. कारण मी केलेलं कर्म झाले, त्याची भोगाले, ते मला भोगायलाच येणार आहे. आणि तसं व्हायचं नसेल, कर्माद्वारे मला कर्माचा बंध टाकायचा असेल, तर या कर्माच्या बंधाच्या ज्ञानावरती मी कर्मयोगाकडे प्रवृत्त झालं पाहिजे. हा एक मुद्दा. परंतु ते माझं साध्य नाही. माझं साध्य काय? ब्रह्मज्ञान आहे. आणि मग ब्रह्मज्ञानाच्या भूमिकेवरती अधिष्ठित होऊन पुढे माझं कर्म हे लोकसंग्रहाकडे असलं पाहिजे. या दोन्हीचाही विस्तार आता आपल्याला करायचा आहे. ते पाहत असताना आपण म्हटलं, काय पाहिलं की कर्मयोग आपण म्हणतो, परंतु तो समजायचा कसा, म्हणून आपण अनुबंध चतुष्टयाचा विचार मांडला. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? आपण काल विस्तार पाहिला. एक अधिकारी, कोण त्याच्यासाठी अधिकारी आहे, कोण करू शकतो. एक विषय, दुसरा संबंध आणि तिसरं प्रयोजन. विषय म्हणजे सांगायचं काय आहे त्यातून, संबंध तो कसा संबंध आहे त्याचा, आणि त्याचं प्रयोजन काय आहे. अधिकारी कोण आहे कर्मयोगाचा? माऊलींनी गीतेची संगती लावताना म्हटलं, बद्ध मुमुक्षुते आलेया. तेच बद्ध मुमुक्षुते आलेया म्हणजे ज्याला मी बद्ध आहे ही जाणीव आहे, तोच मोक्षाकडे येईल ना. ज्याला आम्ही बांधले गेलेलो आहोत हीच जाणीव नाही, तो कशाला जाईल मोक्षाकडे. आणि आम्ही बंधन नाही हे आम्हाला का कळत नाही? कारण आमची कर्म शुद्ध नाहीत. असो, तर बद्ध मुमुक्षुते आल्या, ज्याला मोक्षाची इच्छा प्राप्त झालेली आहे त्याने कर्मयोगाचं आचरण करावं. तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. जो बद्ध आहे त्याला कर्मयोग सांगायला जाऊ नये, आधी त्याला बद्ध आहे ही जाणीव होऊन दे. त्यानंतर आपण संबंधाचा विचार करू. संबंध काय आहे? जया बुद्धियुक्ता, बुद्धियुक्त जया पार्थ. भगवंत म्हणतात, जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बांधू न पवे. ज्या बुद्धीच्या योगाने कर्माचं बंधन तुटेल. म्हणजेच कर्मयोग हे कर्मबंधापासून मुक्त होण्याचं साधन आहे. कर्मयोगाच्या बंधापासून मुक्त होणं हे माझं साध्य आहे. आणि त्यासाठी कर्मयोग हे साधन आहे. आणि ठीक आहे, या साधनाचा आपण थोडा नंतर विचार करू. मग प्रयोजन काय आहे? प्रयोजन माझं अंतःकरण शुद्ध होणं ही आहे, सत्वशुद्धी. विषय राहिला. विषय काय आहे? विषय कर्मयोग. कर्मयोग म्हणजे काय? काही नाही. जो प्रश्न त्याच्या विरुद्ध उत्तर. कर्मे कर्मबद्धता, देणे सोडीचे पण दुसता. मग कर्माचा बंध काय आहे? आता थोडक्यात विचार सांगतो. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद. 18व्या अध्यायात सांगितलं. कर्माचा अभिमान आणि कर्मफळाचा आस्वाद हे बंध असतील तर त्या दोन्हीचा त्याग कशाने होईल? तो हा कर्मयोग विषय. मग असा विचार येतो, ठीक आहे, कर्मयोग हे जर का आमचं साधन असेल
कर्मयोग हे आमचं साधन असेल तर ते आम्ही कसं करावं? ते ज्ञानाबरोबर करावं की ज्ञानाच्या आधी करावं की नंतर करावं? कारण वेदांतामध्ये होतं असं की एक म्हणजे प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. मोक्षाचा विचार तुम्ही सांगताना हो सांगतो, मग तो कर्मामुळे आहे की ज्ञानामुळे आहे? अहो, मोक्ष हा ज्ञानामुळेच आहे, कारण त्याचं कारण अज्ञान आहे. ठीक आहे, ज्ञानामुळे तुम्ही मोक्ष मानता, आम्ही पण मानतो. पण आम्हाला असं सांगा, त्या ज्ञानासाठी तुम्ही गुरुकडे गेलात की नाही? हो, गेलो. सेवा केली की नाही? केली. श्रवण केलं की नाही? केलं. मनन केलं की नाही? केलं. निधिध्यासन केलं की नाही? केलं. सर्व केलं ना, म्हणजे तुम्ही कर्मही केलं. म्हणजे कर्म आणि ज्ञान याचा तुम्ही समुच्चय केलात. मग असं असेल तर ज्ञानामुळे मोक्ष तुम्ही कसं मानता? कर्म ज्ञान समुच्चयामुळे मोक्ष आहे. पुन्हा तेच, हे ऐकायला जरी सोपं वाटलं तरी त्यात तथ्य नाही. मग हे कर्मयोग हे अशा प्रकारचं साधन आहे का की कर्मयोग आणि ज्ञान यांचा समुच्चय झाल्यामुळे आपल्याला ते फल प्राप्त होतं? नाही. ह्याचं उत्तर असं दिलं जातं, कर्म आणि ज्ञान हे बरोबर विरुद्ध मार्ग आहेत. कठोपनिषदाने वर्णन केलं, दूरमेते विपरीते विषूची अविद्यायाच्या विद्येती ज्ञाता. एक डावीकडे जात असेल तर एक उजवीकडे, आणि तुम्हाला दोन्हीचा अवलंब करायचा असेल तर त्याच्यासाठी ते दृष्टांत देतात. तुम्ही दोन घोड्यांवरती पाय देऊन उभे राहतात आणि ते जात असताना एक घोडा डावीकडे गेला आणि एक घोडा उजवीकडे गेला. परिणाम काय व्हायचा? तो तुमचा होणार. बस. एक घोडा डावीकडे गेला, एक घोडा उजवीकडे गेला, होणार काय? आपण खाती कपाळ मोक्षच आपला व्हायचा. कुठेही आपण पोहोचत नाही. मग आपल्याला विचार करावा लागतो, जर कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय होऊ शकत नसेल तर कर्मयोगाचरणाने आमची ज्ञाननिष्ठा आम्हाला कशी प्राप्त होऊ शकते? याचं उत्तर असं दिलं, तुम्ही समुच्चयाचा जो विचार सांगता तो क्रमसमुच्चयाचा सांगता की सहसमुच्चयाचा सांगता? तुम्ही क्रमसमुच्चय मानता की सहसमुच्चय मानता? दृष्टांताने सांगतो. सहसमुच्चय म्हणजे रेल्वेचे दोन रूळ जे गंतव्यापर्यंत सरळ जातात, एकमेकांना समांतर जातात, पण एकमेकांशी कधी त्यांची भेट होत नाही. आणि क्रमसमुच्चयाचा विचार हा जिन्याच्या पायऱ्यांसारखा आहे. गंतव्यापर्यंत जात असताना ते आधीची पायरी ही दुसऱ्या पायरीचं जसं साधन ठरते, नंतरची पायरी आधीच्या पायरीवरून साध्य असतं, तिथून पुढे ती पुन्हा साधन बनते, पुढचं साध्य होतं. हा क्रमसमुच्चयाचा विचार कर्मयोगामध्ये अपेक्षित आहे. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं, एकच पूर्ण रस्ता असतो. आधीच्या रस्त्याला स्वामी विवेकानंदांचं नाव असतं, नंतरच्या रस्त्याला महात्मा गांधींचं नाव असतं. तसंच आहे, कर्मयोगाचरणाने तुमची तिकडे बुद्धी शुद्ध होते, त्याच ठिकाणी पुढे तुमचा ज्ञानाचा मार्गाक्रमण सुरू होतं. परंतु हे दृष्टांत केवळ दृष्टांतापुरते घ्या, कारण नाहीतर प्रश्न विचारतील, ज्याने ज्ञान आधीच शिकलेला आहे, उपनिषदांचा अभ्यास केलेला आहे, तो पुढचा अर्धा रस्ता चालून गेला, मग मागचा अर्धा रस्ता का चालावा त्याने? म्हणून केवळ दृष्टांतापुरतं घ्या, कारण अंतःकरण शुद्धी ज्याने केली नाही त्याच्यावरती ज्ञानाचा परिणाम होणार नाही, म्हणून त्याने ते अर्धा रस्ता आधीचा चालला पाहिजे. ही संगती लावून घ्या. असो, असं हे जर का जिन्याच्या पायऱ्यांसारखं क्रमसमुच्चयाचं हे कर्मयोग साधन असेल तर त्याचा आम्ही अवलंब कसा करावा? ते आमचं साधन कसं असावं? त्यात कोणत्या पायऱ्या असाव्यात? याचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण असं आहे
आपण जो एक कर्माच्या अपरिहार्यतेचा विचार मांडत होतो, तिथे त्याच्याशी संबंध आहे, त्याच्याशीच हा संबंध येतो. आम्हाला अगतिकतेमुळे कर्म प्राप्त झालं. माळीये जेवते नेले तेवते निवांतची गेले, माऊलींनी दृष्टांत दिला. ते पाटाचं पाणी वाहत असतं, माऊली जिकडल्या काड्या काढतो आणि ते जसजसा तो रस्ता बदलत जातो तसं ते पाणी वाहत जातं. या देहाकडनं देखील तसंच ते कर्म होत राहतं. फार सुंदर त्या कर्माचा विचार माऊलींनी फार सुंदर सांगितला. ज्ञानम कर ज्ञेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना, या श्लोकांच्या खालती ते म्हणतात, होतं काय, तैसा ज्ञेयाची हवा, ज्ञाता इंद्रियांचा मेळावा, राहाटवी पांडवा करता होय. आज आणि आपण होऊनी करता, ज्ञाना आणि करणता, तेथे ज्ञेयची स्वभावता कार्य होय. झालं काय, ज्ञातेपणामुळे ज्ञान तैसा ज्ञेयाची हवा. आता जे ज्ञेय आहे ते हवं, मग त्यामुळे होतं काय, ज्ञेयाची हवा आपण होऊन करता, मग तो करता होतो. करता झाल्यानंतर ते जे ज्ञान आहे त्याच्यामुळे त्याच्याकडनं क्रिया होऊ लागते. ही क्रिया होऊ लागल्यानंतर काय होतं, डोळे पाहू लागतात, कान ऐकू लागतात, श्रवण जीभ चव घेऊ लागते. आणि मग होतं कसं, तैसेनी त्याग स्वीकारी, वाहता इंद्रियांची धुरी, ज्ञातयाते अवधारी करता म्हणिपे. मग ज्याप्रमाणे धान्याचा त्याच्यात कणही नाही, अवस्था काय झाली, धान्याचा कणही उगवला नाही, मग असा शेतकरी शेतसारा भरू शकत नसेल तर राजा आपल्या शेतामध्ये त्याला राबवतो. तसं आम्हाला एखाद्या विषयाची हाव उत्पन्न झाल्यानंतर ते ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतलं, त्याच्या प्राप्तव्याचं ज्ञान प्राप्त केल्यानंतर इंद्रिय त्याच्याकडे प्रवृत्त होतात आणि आम्हाला राबवतात. ते फार सुंदर दृष्टांत येतो. काय झालं, उत्तर काशी वगैरे तिकडे तो दिला जातो, कारण गंगेच्या प्रवाहातलं, गंगेला पूर आला आणि गंगेच्या पुराबरोबर अनेक गोष्टी वाहत चालल्या होत्या. एक साधक छान आपल्या मजेमध्ये बसला होता आणि त्याने पाहिलं, अरे एक छान मस्त कांबळ वाहत चाललंय पाण्यातनं. आम्हाला चांगलंय, काय भगवंताची कृपा, मला हे कांबळ मिळालं, म्हणजे काय होईल, आता माझी थंडी तर दूर होईल. ठीक आहे, वाळायला वेळ लागेल तो ठीक आहे, पण आता थंडी येईल, थंडी दूर होईल. म्हणून त्याने त्या डोहामध्ये उडी मारली, पोहत चालला. लोक इकडनं ओरडून सांगतात काठावरची, की मनाली त्यांना वाटलं की हा पडलाच ठीक आहे पाण्यात, अरे जाऊ नको जाऊ नको, पाण्याला ओढ आहे. काही ऐकलं नाही. हा पोहत 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 गेला आणि ते कांबळ उचलण्यासाठी त्याने ते कांबळ पकडलं. आणि गंमत अशी झाली, त्या कांबळ्याने ह्याला पकडलं. ते काय ज्याच्या सगळ्या वस्तू वाहत येत होत्या वरनं, त्याच्यामध्ये त्या वस्तूंप्रमाणे, त्या लाकडी ओंडक्याप्रमाणेच एक अस्वलही वाहत चाललं होतं. आणि ते अस्वल म्हणजे याला कांबळ वाटलं. आता गंमत झाली अशी, ह्याने अस्वलाला पकडल्यावरती अस्वलालाही बरं वाटलं, मलाही काहीतरी आधार मिळाला, म्हणून अस्वलाने ह्याला पकडलं. आता अस्वलाने आपल्याला पकडल्यावरती हा जो घाबरला तो पाण्यात गटांगळा खायला लागला. इकडनं लोक ओरडून सांगतात, अरे ते कांबळ सोड, ते कांबळ सोड, सोडून दे त्याला. हा म्हणतो, तेच तर आहे, मी कांबळ कधीच सोडलं, आता कांबळच मला सोडत नाही. मे कमाली को छोड़ दिया, कमाली मुझे छोड़ती नहीं, कांबळ मला सोडत नाही.
आज आमची अवस्था अशी आहे, आम्ही विषयांच्या मागे लागलो, आता विषय आम्हाला सोडत नाही. म्हणून वैराग्याची परमावधी काय? इंद्रिय विषयांकडे जात नाहीत ना. माऊली म्हणतात विषयांनीच याच्या इंद्रियाच्या वाटेला जाणं सोडून दिलंय, ती वैराग्याची परमावधी. मग असं झाल्यानंतर आमची क्रियेकडे प्रवृत्ती होते आणि मग हे जे करणं आमचं जे चालू राहतं आणि हेची करणेवरी करता क्रिया ज्या उभारी तिया व्यापे ते अवधारी कर्म येथ. आणि या अशा बुद्धीमुळे, या योगामुळे कर्त्याकडनं ज्या क्रिया केल्या जातात तेच हे कर्म आहे. म्हणजे झालं काय? देहबुद्धीमुळे आम्ही या कर्माकडे प्रवृत्त झालो. मग विचार येतो, पटलं, देहबुद्धीमुळे आम्ही या कर्माकडे प्रवृत्त झालो, पण कर्म होतं कोणाकडनं आणि कधी? शरीर कर्म करतं का? नाही. शरीराकडनं कर्म होत नाही. आपण काल विचार पाहिला, पुन्हा पाहू. शरीराकडनं कर्म होत नाही, इंद्रियांकडनं कर्म होत नाही. त्याच्यानंतर इंद्रियांची जी स्थानं आहेत, त्यांच्यावरच्या अधिष्ठात्री देवता आहेत, त्यानेही कर्म होत नाही. मग कर्म होतं कुठनं? याचं उत्तर एकच आहे, कर्म होतच नाही. ते तुमचा भ्रम आहे. अरे ज्या ठिकाणी कर्म व्हायचं तर त्यासाठी कुठेतरी सत्याचा अंश असला पाहिजे ना. हो, थोडा ते अध्यास भाषामध्ये माऊली आचार्यांनी सांगितलं काय, एक गोष्ट सत्य आहे आणि एक गोष्ट मिथ्या आहे, परंतु तरी देखील त्या दोघांचा संयोग झाल्यामुळे सगळा भ्रम आहे. कर्माचंही असंच झालं. आत्मा करता नाही हा स्वतंत्र विचार आपल्याला पाहिजे. आत्मा कर्म करू शकत नाही, कारण आत्मा व्यापक आहे आणि व्यापकाच्या ठिकाणी कर्म होऊ शकत नाही. शरीर परिच्छिन्न आहे, परंतु जड आहे, जडाकडनं कर्म होत नाही. मग कर्म होतं कुठनं? ज्या ठिकाणी या दोघांचा अज्ञानाने संयोग झालेला आहे त्या जीवाच्या ठिकाणी कर्म होतं. अज्ञानामुळे त्या जीवाच्या ठिकाणी कर्म होतं. ते युष्मत् अस्मत् प्रत्यय गोचरयोः विषय विषयिणोः तमः प्रकाशवत विरुद्ध धर्म स्वभावयोः, अशी ती सुरुवात होते. युष्मत् अस्मत् प्रत्यय गोचरयोः. आपला स्वतःचा विचार करा, किंबहुना इकडनंच आपण कर्मयोगाची खरी सुरुवात केली पाहिजे. ते कसे आहेत? स्वतःचा विचार करत असताना काय म्हणतो? मी विषय आहे आणि हा देह, आणि मी जाणणारा विषयी आहे, आणि जाणणारा आणि जाणण्यापेक्षा कधीही एक होऊ शकत नाही. ते झालं असतं मी हा वेगळा आहे, अवस्था झाली असती. आम्ही लाल रंग पाहिल्यावरती आम्ही कुठेतरी एक वेगळा आहे आणि देह भिन्न आहे. पाहिलेलं नेहमीच वेगळं राहतं, जाणलेलं नेहमीच वेगळं राहतं, आणि खरा जो जाणणारा, स्वरूपाने स्थित असणारा नेहमीच वेगळा राहतो. हे कसे विरुद्ध आहेत? तमः प्रकाशवत विरुद्ध धर्म स्वभावयोः. सूर्य आणि अंधार, सूर्याच्या ठिकाणी अंधाराचा स्पर्शही नाही, सूर्याला अंधार माहित नाही, असे विरुद्ध आहेत. परंतु तरी देखील भ्रमामुळे ते एकत्र आलेले वाटतात, आणि मग जो अन्योन्य अध्यास होतो त्यातून कर्माची उत्पत्ती होते.
मग होतं काय, जड असणारं शरीर त्या आत्म्याला परिच्छिन्नत्व देतं, व्यापक असणारा आत्मा त्या जड शरीराला चेतनत्व देतो. मग जड असणारं शरीर चेतनवत भाती, चेतन असल्यासारखं सजीव असल्यासारखं वाटतं. तो आत्मा तिकडे परिच्छिन्न होऊन दिसतो आणि मग तिकडे कर्म सुरू होतं. हे ज्याने जाणलं की या देहाकडनं कर्म होत नाही, तोच केवळ ज्याने आपली देहबुद्धी क्षीण केलेली आहे, तोच केवळ कर्मयोगाचं निष्ठेने पालन करू शकतो. किंवा भक्ती मार्गाच्या दृष्टीने पाहिलं, कर्म हे ईश्वराकडून होतं, हा ज्याचा भाव आहे तोच कर्मयोगाकडे प्रवृत्त होऊ शकतो. हाही एक कर्मयोगासाठीचा अधिकार आहे. कसं आहे, हाच विचार आपल्याला पाहायचा झाला तर जीवाच्या ठिकाणी कर्म हे अपरिहार्य आहे, बाकी सर्व वैकल्पिक आहे. तुम्ही मला सांगा, आपण संतांची गोष्ट सोडा, अवताराची गोष्ट सोडा, आपण जन्माला येतो तेव्हापासूनच अध्यात्म घेऊन येतो का, परमार्थ घेऊन येतो का? नाही. परमार्थाकडे आपली प्रवृत्ती जन्मानंतर कधीतरी होते, परंतु जन्मापासून आपल्या बरोबर काय असेल तर ते कर्म आहे. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत, सर्वारंभा हि दोषेण धूमेनाग्नि वावृता. कर्म सहज आहे. जन्मना जायते इति सहजम. जन्मापासून सह बरोबर जन्म, आमच्या जन्माबरोबरच आमचा कर्म, किंबहुना कर्मानेच आपण जन्म घेऊन आलो, कर्माबरोबरच आलो. शरीराकडनं कर्म जन्मापासून सुरू होतं. म्हणजे काय, जीवाच्या ठिकाणी शरीर आहे आणि कर्म आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी शरीर आहे आणि कर्म आहे तो झाला जीव. ज्या ठिकाणी शरीर आहे पण कर्म नाही ते झालं प्रेत. ज्या ठिकाणी दोन्ही नाही ते ब्रह्म. परंतु ज्या ठिकाणी शरीर आहे परंतु कर्तृत्व भावना नाही तो झाला जीवनमुक्त किंवा कर्मयोगी. किंबहुना शरीर आहे म्हटलं तर तो कर्मयोगी म्हणावा लागेल, कारण जीवनमुक्ताच्या ठिकाणी शरीर भावनाही नाही. म्हणजे आम्ही आलो कुठे, शरीराकडनं कर्माचा त्याग होऊ शकत नाही हे सत्य असलं तरी कर्तृत्वाचा त्याग करू शकतो ना. मग तो करायचा असेल तर आम्ही कर्मयोगाचं आचरण केलं पाहिजे. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, काय म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. परंतु दुसरी ओळ ही तेवढीच महत्वाची. काय म्हणतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भूः माते संगोस्तो कर्मणी. दोन्ही विचार महत्वाचे. अर्जुना, तू म्हणतोस ना मी कर्म करणार नाही, तुझ्यासाठी ते योग्य नाही, तुला कर्म करावंच लागेल. तू ज्या भूमिकेवरती आहेस आता त्या ठिकाणी तुला कर्म करणं आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. परंतु तसं करत असताना तू काय कर, मा फलेषु कदाचन, कर्मफलाची अपेक्षा ठेवू नकोस. त्यापुढे जाऊन तू काय कर, मा कर्मफल हेतुर्भूः, कर्मफलाच्या हेतूने तू कर्म करू नकोस. आणि मातेस, परंतु हे करत असताना माते संगोस्तो कर्मणी, तव संग हा अकर्मणी न असतो. कसं आहे, कर्म आहे, कर्तृत्व आहे आणि एक अकर्मण्य आहे. आपल्या साध्या भाषेमध्ये आळस, कर्तव्य कर्म न करणे
याला दुसरं तिसरं काही नाही, आळस म्हणतात. आणि ते तेवढंच निंदनीय आहे. आपण काल विचार पाहिला, माझं ते कर्तव्य आहे, ते अपरिहार्य आहे आणि ते मी टाकून देत असेल तर ते निंदनीय आहे. किंबहुना असा मनुष्य हा चौर्य कर्म करतो असं भगवद्गीता म्हणते. जो कर्मफळ दुसऱ्यांना देत नाही, किंबहुना कर्माचा अभिमान घेतो, कर्माचा अभिमान घेतो आणि कर्मफळाची अपेक्षा करतो, हा चौर्य कर्म करतो असा विचार भगवद्गीता म्हणते. म्हणून कर्मयोगाकडे आपली प्रवृत्ती झाली पाहिजे. या कर्मयोगामध्ये अपेक्षित काय आहे? एक, आपण हे जाणलं पाहिजे की आम्हाला प्राप्त होणारी सुख दुःख ही आमच्याच कर्माचं फळ असतील. आम्हाला प्राप्त झालेली सुख दुःख ही आमच्याच कर्माचं फळ असतील तर ते आम्ही बदललं पाहिजे. आणि ते बदलायचं असेल तर आधी कर्मफळ मिळू नये म्हणून कर्तृत्वाचा त्याग केला पाहिजे आणि कर्मफळाचा आस्वाद, कर्मफळाची अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. कारण तो आस्वाद राहिला, ती गोडी राहिली तर आमची सतत त्याकडे प्रवृत्ती होणार आहे. आम्हाला दुःख का होतं? विचार करा ना. आम्हाला दुःख का होतं? केवळ मूळ कर्मामध्ये. हा कर्माचा सिद्धांत फार सुंदर आहे. ते साधं उदाहरण म्हणजे कसं आहे की आज ते फॅड आहे. म्हणजे असं काय बरं म्हणतो, आम्ही आधुनिक विचारसरणीचे असं म्हणतात आणि सांगतात की आम्ही कर्माचा सिद्धांत मानत नाही. तुम्ही मानू नका, ठीक आहे, कर्माचा सिद्धांत शब्द सोडून द्या. आम्ही सोपं विचारतो, तुम्ही जेवल्यानंतर तुमचं पोट भरतं? तुम्ही एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या कंपनीमध्ये, शेअर्स मध्ये ठराविक रक्कम गुंतवली की त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला एवढे रक्कम मिळते. म्हणजे त्यांच्याच भाषेत सांगायचं, फॉर an action there is an equal and opposite reaction. मान्य? Then for reaction that you are experiencing now, म्हणजे तुम्ही आता जी प्रतिक्रिया अनुभवत आहात त्यासाठी क्रिया कुठेतरी झालेली असणार ना. सोपा सिद्धांत आहे हा. परंतु हे आम्हाला मान्य नाही. आम्ही काय म्हणतो, त्याने असं केलं म्हणून आम्हाला दुःख प्राप्त झालं नाही. त्याने असं केलं, अरे त्याने असं केलं, त्याच्या आधी तू काय केलं, आम्ही काय करतो. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददात्येव कुबुद्धिरेषः. आणि शेवटी काय सांगितलं, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकाः अहम करोमीति वृथाभिमानः. मी करतो हा जो वृथा अभिमान आहे, त्यामुळे आम्ही आमच्याच कर्माची सुख दुःख भोगत असतो. आणि सगळ्यात मोठं दुःख काय असेल तर जन्माला येणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही. ही ईश्वराची कृपा आहे. त्या एक छांदोग्य उपनिषदाने आणि ऐतरेय उपनिषदाने विचार मांडला आणि तो इतका परखड आहे की तिकडे उपनिषद सांगतं की इथे कोणी माऊली गर्भार असतील तर तुम्ही बाहेर थांबा. का? कारण तुमच्या पोटातील जीव हे जे श्रवण करतोय ते ऐकलं तर त्याला प्रचंड त्रास होईल. गर्भामध्ये आपण काय भोगतो ही आपल्याला जाणीव नाही. ही भगवंताची कृपा आहे. जन्माला येणं ते छांदोग्य उपनिषदाने सांगितलं 5 ठिकाणी आपल्याला उकडलं जातं. पंचाग्नी विद्या 5 ठिकाणी. आणि हे आपलं दुःख. आणि हे जन्माला येणं जर का सगळ्यात मोठं दुःख असेल, मृत्यू हे सगळ्यात मोठं दुःख असेल,
तर ते जन्म मृत्यू कशामुळे आहेत? कर्मफल भोगासाठी आहेत. आणि हे दुःख आम्हाला नको असं वाटत असेल तर मग जन्माला येऊ नका, सोपं. पण जन्माला यायचं नसेल तर काय करावं लागेल? आधी कर्मयोगाचं आचरण करा. हा कर्मयोग आम्ही केला पाहिजे. मग तो कर्मयोग कसा करावा, ती साधन कशी करावीत, याचा उपाय सांगताना माऊली म्हणतात, विहित कर्म जे आहे ना, त्या विहित कर्माकडूनच तुमची कर्मयोगाची सुरुवात झाली पाहिजे. कसं आहे, तुम्हाला विहित कर्माचा त्याग करायची गरज नाही आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक आचरता मोचक केवी होय पा, ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलेया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. माऊली 18व्या अध्यायामध्ये सांगतात, जे नित्याधिक आमची कर्म आहेत, ती कर्म करता करता आम्हाला बंधाची जाणीव झाली, परंतु ती कर्म आमच्याकडनं सुटत नाहीत. व ती कर्म करत असताना आम्हाला मुक्ती मोचक ते कशी होतील? मग काय करा? देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. ती भगवंताला अर्पण करा हे सांगितलं. कारण कसं आहे, ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जव, 11वा अध्याय संपताना त्या अध्यायामध्ये जे विश्वरूप दर्शन सांगितलं त्यातून काय अपेक्षित आहे? तव कर्मे ईशु भजावा, हे जे बोलिले, कर्माने ईश्वराचं भजन करा. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय पारा तोषा लागी. म्हणून तिये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देईजे बसायतया. हे झाल्यावरती काय होईल? वैराग्य सिद्धी देईजे बसायतया. परंतु त्याच्या आधी साधन माऊली काय सांगतात? कर्म करूनच आम्हाला ईश्वराचा प्रसाद मिळवता येतो, इतर साधनांनी नाही. परंतु ही झाली साधकाची स्थिती, हे साधकाच्या भूमिकेवर नाही. हे असं असेल, परंतु जे सिद्धावस्थेला गेलेले आहेत त्यांच्याकडनं कर्मयोग व्हावा का? होय, आपल्याला आधी थोडं सूत्र रूपाने पाहायचंय. कारण कर्मयोगाचा अध्यायांप्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे. कर्मयोग आमचं चित्त कसं शुद्ध करतो तेही आपल्याला साधन चतुष्टयाच्या दृष्टीने पाहायचंय. परंतु एक कर्मयोगाची आता आपण ही भूमिका मांडू. कारण आम्हाला कर्म काय, हे कर्म आमचं केवढं प्रखरतेने झालं पाहिजे, कोणत्या भावनेने झालं पाहिजे, का झालं पाहिजे, हा विचार आता आपण पाहिला. नैष्कर्म्य स्थितीला जरी प्राप्त झाला तरी माऊली म्हणतात की तुम्ही कर्मयोगाचं आचरण करा. आणि हे माऊलींचं विशेष आहे. भगवद्गीता जीवनमुक्ताकडनं किंवा ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा व्यक्तीकडनं कर्माची अपेक्षा करत नाही. ते कसं आहे, फार कमी लोकांनी हा विचार मांडला किंवा ते हा विचार करतात. ब्रह्मज्ञान होणं हा जीवनमुक्तीचा फक्त एक भाग आहे. ब्रह्मज्ञान झालं तरी देखील जोपर्यंत मनोनाश आणि वासनाक्षय होत नाही तोपर्यंत जीवनमुक्त अवस्था प्राप्त होत नाही. मनोनाश ब्रह्मज्ञान जरी झालं तरी पूर्वीच्या वासना संस्कारांचा आवेग एवढा असतो की त्यामुळे त्या जीवाला, त्या ज्ञानाला, ज्ञानी पुरुषाला त्या वासनानुरूप कर्म होतं त्याच्याकडनं. आणि
मनामध्येही त्याला त्रास होत राहतो, म्हणजे ते भोग त्याला सतत भोगावे लागतात. ही जाणीवही नष्ट करायची असेल, त्या जीवनमुक्तावस्थेला जायचं असेल, कारण जे ब्रह्मज्ञानी आहे त्याला देहपातानंतर मोक्ष सांगितलेला आहे, परंतु जीवनमुक्तावस्था उपभोगायची असेल तर त्याचा मनोनाश वासनाक्षय झाला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी साधनं सांगितलेली आहे. इथे ब्रह्मज्ञानी म्हणजे ब्रह्मज्ञाननिष्ठ असा आहे विचार, ज्याने आत्मानुभव प्राप्त केलेला आहे असा. परंतु ठीक आहे, तो विस्तार वेगळा होईल, राहून देत विषय आता. मग अशासाठी जी साधनं सांगितली त्याच्यामध्ये कर्म न होणं, कर्म कमीत कमी कर्म करणं, त्यानंतर लोकांपासून दूर राहणं, एकांतात राहणं, निधिध्यासनाधी साधनांचा अवलंब करणं, हा विचार सांगितला. आणि हे भगवद्गीतेला अपेक्षित आहे. निष्कर्म्य सिद्धीचा तिकडे विचार भगवद्गीता म्हणते. परंतु माऊली ही अपेक्षा ठेवत नाहीत. का? माऊली म्हणतात, मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटवा धर्मू तैसा आचरोनी, हागा ऐसे जरी न कीजे, अज्ञाना काय उमजे, तिही कवडे परी जाणीजे, मार्गाते या. एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. काय झालं? कसं आहे? ते आंधळ्यांची रांग, आंधळे भीक मागण्यासाठी जात असतील, भिक्षेसाठी जात असतील, तर त्यांच्या पुढे घेऊन जाणारा डोळस असतो. माऊली दृष्टांत देतात. आंधळा जरी जात असला तरी त्याला नेणारा डोळस असतो. हे जसं सत्य आहे तसं आपल्याला ज्ञानचक्षु प्राप्त जरी झालेले असतील तरी जे ज्ञानांध आहे, ज्यांना ज्ञान प्राप्त नाही, त्यांना घेऊन जायचं असेल तर त्यांचा हात पकडून आम्हाला कर्माची वाट चालावी लागेल. या अपेक्षेने माऊली ब्रह्मज्ञान निष्ठाकडनंही कर्मयोगाच्या आचरणाची अपेक्षा करतात. ते कारण काय म्हणतात? एथ वडील जे जे करीती, तया नाम धर्मू ठेविती. आणि हे आमचं दुर्दैव आहे. हो, ते देगलूरकर महाराज नेहमी हा दृष्टांत देतात. आम्हाला गजानन महाराजांची चिलीम दिसते, पण गजानन महाराज दिसत नाही. अरे त्यांनी केलं ना, अरे त्यांनी केलं काय म्हणजे काय? तुम्ही गजानन महाराज झालात का? आम्हाला ते वाईटच दिसतं आणि त्याचं म्हणजे असं त्यांच्यासारखे जीवनमुक्त नाही, परंतु त्याच्यातलं आम्हाला वाईटच दिसतं आणि मग ते वाईट आम्ही धर्म म्हणून स्वीकारतो. म्हणून माऊली काय म्हणतात? संत कसे असावेत, काय कसे असतात, ते कर्माचं आचरण का करतात? आम्ही बद्ध आहोत असं दाखवून ते आचरण करतात. कारण जे अज्ञानी आहेत त्यांचा यांच्यावरती विश्वास आहे. अज्ञानी जनांचा फार मोठा विश्वास आहे आणि मग त्यांना त्या विश्वासाखातर जर मोक्षाकडे न्यायचं असेल तर आम्हाला कर्म करावं लागेल, कर्मयोग करावा लागेल. संतांनी तो कर्मयोग केलाच पाहिजे ही अपेक्षा माऊली व्यक्त करतात. ऐसे हे स्वभावे म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. संतांनी त्याचं आचरण केलं पाहिजे. पुढे नंतर भगवंत अर्जुनाकडनं हीच अपेक्षा व्यक्त करतात. अर्जुनाने सुरुवातीला अज्ञानाने सांगितलं मी कर्म करणार नाही, पण भगवंताच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आता हा ब्रह्मज्ञानी झाला, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, आता हा ब्रह्मज्ञानी झाला, मग हा ब्रह्मज्ञानी झाल्यावरती कर्म करेल की नाही? भगवंताच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. म्हणून ते म्हणतात की तू सांगितलंस ते तुला कळलं ना रे. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो, अर्जुन म्हणतो
की मी कर्म करेन करिष्ये वचनम तव पार्थू स्वानंदैक रसे विरेल ऐसे भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधावया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णार्थू उल्लंघो नेदी. भगवंतांनी अर्जुनाला मर्यादा ओलांडू दिली नाही. त्यांनी सांगितलं तुला कर्म केलंच पाहिजे आणि अर्जुनानेही तसं केलं. हे जर का भगवद्गीता सांगत असेल तर भगवद्गीता आमच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त करते? तुम्ही स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणवत असाल, आम्ही स्वतःला ब्रह्मज्ञानी समजत असू तरी देखील आम्ही कर्मयोग करावा का? लोकसंग्रहासाठी. कारण आमच्याकडे पाहून जे कार्य करतात त्यांच्यासाठी आम्ही केलं पाहिजे. म्हणून भगवंत अर्जुनाला कर्म करायची आठवण करून देतात. यात अजून एक विशेष बाब आहे. काय आहे? कर्म करत राहा हाच गीतेचा दृष्टांत आहे. कारण आपण शरीराची जी कर्माची अपरिहार्यता पाहिली त्याकडे आपल्याला प्रवृत्त व्हावं लागतं. कसं आहे? कर्म शरीराकडनं अपरिहार्य आहे ते का? उपादान कारणाचा आपण विचार केला गेल्या वेळेला. हा एक दुसराही विचार आहे. काही नियम असे असतात जे बदलता येतात, मोडता येतात. काही विषय असे असतात जे बदलता येतात पण मोडता येत नाहीत. काही असे असतात जे बदलता येत नाहीत पण मोडता येतात. आणि काही असे असतात जे बदलताही येत नाहीत, मोडताही येत नाहीत. आपण जे कायदे करतो कालानुरूप आपल्याला बदलावे लागतात, प्रसंगी मोडावे लागतात. काही जे असतात ते नीती नियम असतात जे बदलता येत नाहीत परंतु मोडता येतात प्रसंगामध्ये. निसर्गाचे नियम असे असतात जे मोडता येत नाहीत पण आपल्यासाठी बदलता येतात. बाहेर गरम होत आहे, आपण इथे हवा थंड करून आतमध्ये राहू शकतो. म्हणजे आपण बाहेर गरम असताना गरम होणं हा नियम बदलला, पण बाहेरचं गरम काही आपण बदलू शकत नाही. बाहेरची हवा उष्ण आहे म्हणून आम्हाला उन्हाळ्याचा त्रास होईल हे आम्हाला बदलता आलं, परंतु बाहेर उन्हाळा आहे हे आम्हाला काही बदलता येत नाही. परंतु कर्माचा नियम असा आहे, ना तो आम्हाला बदलता येतो ना कर्म आम्हाला मोडता येतं. म्हणून कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे. प्रकृतीमुळे कर्म हे पराधीनपणे आम्ही त्याच्या अधीन आहोत ते होतच राहतं. येरी धारी मोकली अंतःकरणे वाहिजे वाया. कर्म उत्पन्न होणे न होणे माणसाच्या हातात नाही, परंतु ते कसं असावं हे माणसाच्या हातात आहे. माऊलींनी ते दृष्टांत त्यानं म्हटलं, देखे रथी आरुडीजे मग निश्चळा बैसीजे तरी चळा होऊन हिंडीजे परतंत्र. आपलं हे जे शरीर आहे त्याचा रथ कल्पना केलेली आहे. कठोपनिषदही सांगतं, आत्मानं रथिनं विद्धि शरीरम रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च. मनः प्रग्रहवान् नरः इंद्रियाणि हयानाहुः विषयांस्तेषु गोचरान् आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्तेत्याहुर्मनीषिणः. आत्मानं रथिनं विद्धि. जो आत्मा आहे तो रथिनम या रथाचा सारथी मालक आहे. शरीर रथ आहे, बुद्धी सारथी आहे, मन हे लगाम आहे. त्या पूर्ण संपूर्ण रथाची कल्पना करा. मन हे लगाम आहेत, आमची इंद्रिय हे आमचे घोडे आहेत. इंद्रिय आणि हया नाहू विषय हे
त्यांचे विषयांस्तेषु गोचरान, ते विषयांकडे प्रवृत्त झालेले आहेत. आणि आत्मेंद्रिय मनोयुक्तम, आत्मा आणि इंद्रिय यांचा जिकडे मिथ्या संयोग झालेला आहे तो भोक्ता आहे, जीव आहे. झालं काय? विषय पाहिल्यानंतर त्या विषयांच्या दिशेने घोडे धावायला लागले, इंद्रिय जायला लागली. इंद्रिय प्रवृत्त झाल्यानंतर ते लगाम खेचले गेले, ती बुद्धी तिकडे गेली. म्हणजेच काय? रथ त्या विषयांकडे प्रवृत्त झाला. आमचा जन्म झाल्यापासून हे शरीर त्या कर्माकडे प्रवृत्त झालं असेल तर आम्ही कितीही वरून म्हटलं की आम्ही करता नाही, मला कर्म करायचं नाही, परंतु तसं होऊ शकत नाही. कारण ते कर्म सुरूच झालेलं आहे, ते काही आम्हाला टाळता येत नाही. मग काय करा? मग याच्यावरती उत्तर काय? एकच, आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोक्ता म्हटलं ना, मग सांगायचं आत्मेंद्रिय मनोयुक्त, मी भोक्ता मुळात नाहीच, मी रथाचा मालक आहे. पण रथाचा मालक रथापेक्षा वेगळा राहून रथ सगळीकडे गेला तरी चालू शकतं, त्या भावनेने राहा. ते काय कसं आहे, तो फार सुंदर दृष्टांत देतात. रथ सगळीकडे चाललाय, पण इथे फक्त हा थोडा दृष्टांत सांगतो आणि पुढे जातो. रथ सगळीकडे चाललाय, परंतु रथ चाललाय, आपण चाललोय का? नाही. कारण आपण मी रथामध्ये आहे असं मानलं तर मी रथाबरोबर फिरेन ना. मी रथामध्ये आहे मानलं तर मी रथाबरोबर कुठेतरी जाईन, परंतु जिकडे जायचं तिकडेही मीच आणि रथही मीच, हे जाणलं तर ना कुठे आमचं जाणं येणं आहे ना त्याचा परिणाम आहे. ही भावना इथे कर्मयोगामध्ये अपेक्षित आहे. ते काय, तो फार सुंदर गोष्ट सांगतात. एक सुंदर महाल आहे, फार सुंदर, फार सुंदर आहे. सगळीकडे मखमली गालीचे आहेत, भिंती सोन्याच्या आहेत, कोठार उत्तम धान्याने भरलेली आहेत. त्या पूर्ण त्या राजवाड्याचा मालक आहे, त्याचं नाव आहे मणिराम. त्याच्याकडे 5 नोकर आहेत. परंतु झालं असं, हा मालक आहे तरी सुद्धा तो नोकरांबरोबर त्यांच्या घरामध्ये राहतो आणि त्यांच्या बरोबर बाहेर फिरतो. हा सुंदर जो महाल आहे ते आपलं शरीर आहे. शरीरा एवढं सुंदर साधन आपल्याला उपलब्ध आहे, त्याच्यासारखं उपलब्ध दुसरं साधन नाही. पण हे मन जे आहे ते करके संग इंद्रियों का मन, 5 इंद्रियांचा संग करून हा शरीराचा मालक जंजाळात अडकलेला आहे. आपल्या मनाने इंद्रियांचा त्या विषयांचा कर्मफळाचा संग केला. ते दूर व्हायचं असेल, आणि ते दूर कोण करतं तर कर्मयोग आचरणाने ते दूर होतं. ते कसं होतं, कर्मयोगाचा अजून विस्तार आपल्याला पाहायचा आहे. कारण ते दूर कसं होतं यासाठी आपल्याला साधन चतुष्टयाकडे प्रवृत्त व्हावं लागतं. आणि कर्मयोगाचरणाने आमचं चित्त कसं शुद्ध होतं तेही पाहायचं आहे. आणि ते करत असताना
ते करत असताना कर्मयोग हे जर का आमचं साध्य नसेल तर साध्य काय तेही पाहायचं आहे. यामधल्या आधी साधन चतुष्टय संपत्तीकडे आपण प्रवृत्त होऊ. कसं आहे, साधन चतुष्टय संपन्न हा अधिकारी हा विचार सांगितला. काय आहे? विवेक, वैराग्य, शमाधी षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व. यामध्ये शमाधी षटक संपत्ती म्हणजे काय तर शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान. म्हणजे साधनामध्ये त्या वेदांताच्या अधिकाऱ्याकडनं काय अपेक्षित आहे, त्याच्याकडे विवेक असावा, वैराग्य असावं, शम, दम, उपरम, तितिक्षा, श्रद्धा, समाधान हे गुण असावे. आणि त्याही पलीकडे मुमुक्षुत्व असावं. म्हणजे काय? या सगळ्या बाह्यांगाने विचार केला तर लक्षात येत नाही, परंतु प्रत्यक्षात मनाच्या अवस्था आहेत. आणि कर्मयोग हा शरीराकडून नाही मनाकडनं होत असतो. कर्मफळाचा आस्वाद टाकायचा असेल, कर्तृत्वाचा त्याग करायचा असेल तर तो शरीराकडनं होत नाही, होतो कोणाकडनं? अंतःकरणाकडनं होत असतो. त्यामुळेच चित्तशुद्धीचा त्याच्या एक निकटचा संबंध आहे. कसं आहे? विवेक, विवेक म्हणजे काय, नित्य काय, अनित्य काय याचा विवेक सांगितला. काय योग्य काय अयोग्य याचा विवेक आपण करतो, परंतु ब्रह्म सत्य काय आणि मिथ्या संसार काय हा विवेक साधकाकडनं अपेक्षित आहे. मुद्दा पहिला. वैराग्य, तो विवेक प्राप्त झाल्यानंतर मिथ्या वस्तूचा त्याग करायचा, नित्य वस्तूचा नव्हे, याच्यासाठी वैराग्य अपेक्षित आहे. ते स्वामी चिन्मयानंद फार सुंदर म्हणायचे. काय सांगायचे? वी कॅम्पेन फॉर ब्रह्मन बट व्होट फॉर माया. आम्ही ब्रह्मासाठी निवडणुकीला उभे राहतो, त्याला आम्ही मतदान देणार, त्याला मत द्या म्हणतो, पण मत मात्र मायेला देतो. तसं होता कामा नये. जी त्याज्य वस्तू आहे तिचाच त्याग व्हायचा असेल तर वैराग्य अपेक्षित आहे. शम, दम, आमच्या इंद्रिय आणि अंतःकरणाच्या प्रवृत्ती नष्ट झाल्या पाहिजेत. त्यातून उपरम, वायफळ गोष्टींपासनं आम्ही परावृत्त झालं पाहिजे. सगळा विस्तार आपल्याला प्रत्येकाचा कर्मयोगाशी जोडायचा आहे. तितिक्षा, सहनशीलता वाढली पाहिजे. श्रद्धा, विश्वास असला पाहिजे आमचा आम्ही जे करतो त्याच्यावरती. नाहीतर आम्ही कर्मयोगाचं आचरण करतो पण म्हणजे काय, कर्म झालं, भगवंता तुला अर्पण म्हणतो, पण म्हणण्यामध्ये विश्वास नसेल तर तो कर्मयोग व्हायचा कसा? ते तोंडाने म्हणायचं परंतु करायचं नाही. तो विश्वास असला पाहिजे. श्रद्धा, समाधान, त्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता असली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं मुमुक्षुत्व असलं पाहिजे. थोडा एक कर्मयोगाचा आपल्याला परिणाम जाणायचा असेल तर फार सुंदर कथा सांगतो. भगवंताला गोपिकांनी घराच्या न्यायालयामध्ये आईसमोर उभं केलं. म्हणाला, बघा हा चोरी करतो. भगवंत म्हणाला, मी चोरी करतच नाही. कडाक्याचं भांडण झालं. तर तू चोरी करतो, आम्ही पाहिलेलं आहे, सगळ्यांनी पाहिलं. भगवंत म्हणतो, मी चोरी करतच नाही.
भगवंतावरती आरोप ठेवला गेला की तू लोणी चोरतो. भगवंत म्हणाले मी करत नाही. असं ठीक आहे, मला सांगा. कृष्ण म्हणतो की माझा युक्तिवाद ऐका, मग पटलं तर तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर ठीक आहे, मी मान्य करतो मी चोरी केली. भगवंताचा युक्तिवाद तो. भगवंत म्हणाले, सगळ्यांना विचारलं, तुम्ही मला सांगा, सकाळी उठल्या उठल्या, सकाळी म्हणजे सकाळच्या सकाळी, पहाटे सूर्य उगवायच्या आधी तुम्ही उठलात, काय केलं? जांभई देत उठले आणि काय म्हणालात? रामकृष्ण हरी, कृष्णा कृष्णा. हा, मग काय केलं? तोंड वगैरे धुतलं आणि चरबी भरून घेतली पाण्याने. तेव्हा ती भरून घेत असताना काय म्हटलं? कृष्णा कृष्णा. मग काय केलं? गोठ्यामध्ये गेलात, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. गाईचं शेण साफ केलं, गाईला आंघोळ घातलीत, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. मग त्या गाईचं तुम्ही दूध काढलं, चरबी भरलीत, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. त्यानंतर ते दूध आणलं, आधीचं जे दही होतं त्याने त्या दुधाचं विरजण लावलं, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. मग त्या दह्याचं मंथन करून त्याचं ताक बनवलं, लोणी काढलं, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. ते लोणी तुम्ही शिंक्यावरती टांगलं, काय म्हणालात? कृष्णा कृष्णा. मग कृष्ण म्हणतो, प्रत्येक कर्म करत असताना जर तुम्ही ते मला अर्पण केलं असेल तर ते कर्मफळ मी तुम्हाला कसं भोगून देईन? तो बंध मी तुम्हाला का देईन? मग मी चोरी केली का, मला सांगा. सोपा विचार आहे, परंतु काय आहे, विचार सोपा आहे हो, आचरण कठीण आहे. त्याचा संबंध आता आपल्याला साधनच्या दृष्ट्या संपन्न संपत्तीशी पाहायचा आहे, परंतु तो पुढील सत्रात पाहू. आता इथेच थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. आता काम करते, जुने ते काढून लोड करायला अर्धा तासामध्ये लॅपटॉपला. हां, माझा काढ मग कुठे तो बघ, चालू करून